अगदी सुंदर असं व्याख्यान सरांचं झालेलं आहे, सुंदर असं विश्लेषण डॉक्टर साहेबांनी आता केलंय ते आपण ऐकलेलंच आहे. कारण आपल्याला जे डॉक्टर माहित आहे स्किनचे ते खरूज नायटा याच पद्धतीचे माहित आहेत, पण असे सुद्धा स्किनचे डॉक्टर असतात हे आता आपल्याला माहित झालेले आहे. तर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याशी निश्चित संपर्क करा. तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य रक्षक शंभूराजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, वीरमाता अहिल्याराणी, ज्यांच्या पुण्याईमुळे मी आज या ठिकाणी उभी आहे ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. सर्व संतांच्या चरणी नतमस्तक, सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक. या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख मॅडम, त्यानंतर जाधव सर, माने सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक सर सगळे आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या या व्यंकटेश कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये महिला दिनानिमित्त होणारा हा आजचा कार्यक्रम आहे. मला दिलेला विषय हा महिला सशक्तीकरण हा आहे आणि मला वाटते प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा आहे आपला आता थोड्या वेळात. तर त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर 8 मार्च 1908 या साली अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये खूप मोठा मोर्चा महिलांनी काढला होता आणि तो स्वतःच्या हक्क अधिकारांसाठी होता की महिलांना जसं की कामाचे तास हे पुरुषांइतकेच असायचे पण महिलांना पगार कमी दिला जायचा, पेमेंट कमी असायचं. त्यानंतर ऑफिशियल कामामध्ये किंवा ज्याला वर्किंग वुमन आपण म्हणतो त्यांच्या समस्या काय असतात, त्यावर काय उपाय केले जावेत, एकंदरीत महिलांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी एक खूप मोठा मोर्चा काढण्यात आला आणि त्या ठिकाणी जेवढ्या काही महिलांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या आणि म्हणून तेव्हापासून 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो जागतिक आहे. जागतिक महिला दिन म्हणून आपण 8 मार्च साजरा करतो. पण हे जर आपण बघितलं तर हे न्यूयॉर्क मधलं होतं, अमेरिकेतलं होतं, पण त्याही अगोदरचा भारतातला जर आपण विचार केला तर अगदी पुरातन काळामध्ये भारतामध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती हे आपल्याला मान्य करावं लागतं. कारण पूर्वीचा काळ जर आपण बघितला, जसं की आता आपल्या हे जे देव्यांचे पीठ आहेत, समजा कोल्हापूरची अंबाबाई असेल, तुळजापूरची भवानी असेल, तर त्या काळी गण अस्तित्वात होते. म्हणजे राज्य जसे आज आहेत आपले वेगवेगळे राज्य असतात, राज्यांचा एक देश असतो, तर त्या काळामध्ये गण अस्तित्वात होते आणि ह्या ज्या काही देव्या आहेत त्या गणांच्या राण्या असायच्या. म्हणजे स्त्री ही तिथली राणी असायची आणि ती कारभार बघायची आणि मातृसत्ताक पद्धती त्या काळामध्ये अस्तित्वात होती भारतामध्ये. आणि भाषेचा शोध सुद्धा महिलांनी लावला हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगते मी. आपण बघतो की जेव्हा माणूस गुफेमध्ये राहायचा त्या काळामध्ये पुरुष सगळे शिकारीला जायचे आणि स्त्रिया एकत्र बसायच्या आणि त्यांच्यामध्ये जो संवाद व्हायचा त्यातून भाषेचा शोध लागला आणि म्हणून तिला मातृभाषा म्हणलं जातं, भापित्र भाषा नाही म्हणलं जात, भाषेला मातृभाषा म्हणलं जातं कारण भाषेचा शोधच महिलांनी लावलेला आहे. मग भारतामध्ये त्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती, स्त्रियांचं राज्य असायचं, स्त्रियांना सन्मानाने जीवन जगता यायचं. पण यामध्ये नंतर काही कालांतराने बदल झाला तो आर्यांच्या आगमनानंतर. आपल्याला माहित आहे की आर्य हे परकीय होते पण आर्यांच्या टोळ्या भारतामध्ये येऊ लागल्या आणि त्यांनी जेव्हा बघितलं की इथं तर खूप वेगळं आहे, म्हणजे त्यांची संस्कृती वेगळी होती, भारतात मात्र सत्ताक पद्धती होती, मग त्यांनी हे ठरवलं की हे सुद्धा बदललं पाहिजे आणि हा बदल घडवून आणण्यासाठी मग त्यांनी वेगवेगळ्या नियमावली लावल्या, वेगवेगळे कठोर बंधनं या ठिकाणी महिलांवर लादायला सुरुवात केली आणि त्यातूनच मनुस्मृती हा ग्रंथ अस्तित्वात आला आणि तो तर मग लिखितच झाला की एक पुस्तकच आला मनुस्मृती सारखं, ज्याच्यामध्ये लिखित नियम आले की स्त्रियांनी कसं जगलं पाहिजे, स्त्रियांचा म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण दर्जा काय असला पाहिजे, समाजामध्ये त्यांचं अस्तित्व काय असलं पाहिजे, त्यांची लायकी काय आपल्या भाषेमध्ये, हे सगळं काही मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलं. न स्त्री स्वातंत्र्य अहर्ती हे त्याच्यामध्ये मेन वाक्य होतं की स्त्रियांना कुठलंही स्वातंत्र्य असू नये असं मनुस्मृती सांगते. मग आता परत काय झालं की जेव्हा मनुस्मृतीचा काळ आला, जेव्हा सनातनी लोकांचा काळ आला त्यावेळी स्त्रियांवर प्रचंड बंधनं लादण्यात आली आणि स्त्रियांची परिस्थिती ही गुलामांसारखी झाली आणि मग यासाठी पुन्हा अनेक लढे आपल्याकडे
महात्मा ज्योतिराव फुले असतील, पण त्या अगोदरचा जो काळ आहे तो अतिशय स्त्रिया सन्मानाने जीवन जगत होत्या. तथागत गौतम बुद्धांचा काळ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये म्हणजे महिलांचे संघ होते. जसे भिक्खूंचे संघ असतात तसे महिलांचे संघ होते. म्हणजे महिला घराच्या बाहेर पडायच्या, महिला सन्मानाने जीवन जगायच्या, त्यांना ज्ञानप्राप्तीचा म्हणजे संधी होती, त्यांना वाव होता, त्या ज्ञानप्राप्तीसाठी घरातून बाहेर पडायच्या. पण आपण बघितलं तर त्यानंतर मात्र काय झाले की पुन्हा पुन्हा ही कठोर बंधनं महिलांवर लादली गेली. आणि जसं आपण म्हणतो की स्त्री जी आहे ती कायम सीताच असते, ती बौद्ध होऊ शकत नाही. का? कारण आपण पाहतो बौद्ध ज्या पद्धतीने भगवान बुद्ध अर्ध्या रात्री घरातून उठून गेले, तशी जर स्त्री घरातून उठून गेली असती तर लोकांनी तिला नक्कीच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला असता. स्त्री ती कुणासोबत तरी पळून गेली, कुणाच्या तरी सोबत गेली, एखाद्या प्रियकरासोबत गेली असंच समाजाने म्हटलं असतं. ती स्वतःच्या शोधात गेली असं कुणीच म्हणलं नसतं, किंवा ती ज्ञानासाठी गेलेली आहे, ज्ञानप्राप्तीसाठी गेलेली आहे असंही समाज कधीच म्हणला नसता. म्हणून एक गोष्ट आपण नियमित लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे की स्त्री ही केवळ भारतामध्ये सीता होऊ शकते, ती बौद्ध होऊ शकत नाही. आणि याला कारण काय आहे की कारण आहे ते आपल्या इथं जन्माला घातलेले किंवा लिहून ठेवलेले कथा, पुराण, पोथ्या किंवा धार्मिक जे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. आपण बघितलं आपल्याकडे जसं रामायण आहे, महाभारत आहे, हे जे पुराण आहेत तुम्ही पहा त्यामध्ये स्त्री जसं आपल्याकडे म्हणलं जातं, सरळ सरळ लोक म्हणतात की सीतेमुळे रामायण घडलं आणि द्रौपदीमुळे महाभारत घडलं. का बरं? का तर मग सुवर्ण मृग दिसला आणि सीतेला मोह झाला. सीतेला मोह झाला, मग तिचं अपहरण झालं आणि त्यानंतर रामायण घडलं. पण जर समजा एखाद्या पुरुषाला सुवर्ण मृग दिसला असता, त्याला मोह झाला नसता का? झालाच असता ना. आपल्याला तर कोंबडी दिसली तर आपल्या मनात काय काय विचारलं, सुवर्ण मृग म्हटल्यानंतर आपल्या मनात मोह. पण कुठेतरी सीतेला जबाबदार धरायचं आणि सीतेमुळे रामायण घडलं. आणि काय आहे मग की जे जे चांगलं आहे ते पुरुषांनी केलं आणि जे जे वाईट आहे ते महिलांमुळे घडलं. जसं द्रौपदी वस्त्रहरण आहे पहा, द्रौपदी आपण पाहतो हे जे लिहिणारे, विशेष म्हणजे याच्या मागची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर ह्या जे पुराण कथा आहेत, ह्या जे पोथ्या आहेत किंवा हे जे धर्मग्रंथ आहेत आपले, हे लिहिणारे पुरुष आहे. हे आलं कुठून? त्या पुरुषी मानसिकतेतून आलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, 27 प्रकारचे रामायण आहेत आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे तर फक्त ते वाल्मिकी रामायण आणि तुळशीदास हे दोनच वाचले जातात जिथे आपण पारायण वगैरे ऐकायला जातो. पण एकूण 27 प्रकारचे रामायण आहेत, वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले, आणि ते 27 ही पुरुषच आहेत. त्यामुळे मग ह्या पुरुषी मानसिकतेतून हे आलेलं आहे. महाभारतात आपल्याला माहित आहे की ज्यावेळी सगळं काही हारतात पांडव, त्यावेळी कौरव पुन्हा एकदा सांगतात की तुम्हाला जिंकण्याची अजून एक संधी आहे, आणि ती कोणती आहे तर मग तुमच्याकडे द्रौपदी शिल्लक आहे, मग द्रौपदी तुम्ही डावावर मांडली पाहिजे. आणि हे लिहिणारा पुरुष आहे, लक्षात घ्या. एखाद्या स्त्रीने जर महाभारत लिहिलं असतं तर तिने लिहिलं असतं का की द्रौपदी डावावर मांडली गेली पाहिजे किंवा द्रौपदीचं नंतर वस्त्रहरण झालं, तर ही कथा त्यामध्ये आली असती का? कधीच आली नसती. पण ज्यावेळी हे सगळं लिहिलं गेलं ते केवळ आणि केवळ त्या पुरुषी मानसिकतेतून लिहिलं गेलं की महिला ही म्हणजे तिला काय म्हणू आपण, अबलाच असली पाहिजे, ती अकार्यक्षम असली पाहिजे, तिला कुणाच्या तरी मदतीची गरज असली पाहिजे. जसं की नंतर श्रीकृष्ण येतो आणि तिचं वस्त्रहरण थांबवतो, म्हणजे कुण्या तरी पुरुषांनी झालं पाहिजे आणि तिची मदत केली पाहिजे, तर स्त्री जगू शकते. किंवा ती म्हणजे जसं आपल्या मनुस्मृतीत सुद्धा सांगितलेलं आहे की सुरुवातीला तिने वडिलांच्या आधारे जगावं, नंतर तिने पतीच्या छायेखाली राहावं, नंतर तिने मुलाच्या आधाराने जगावं म्हातारपणी. म्हणजे पुरुषांच्या सहकार्याशिवाय किंवा पुरुषाच्या आधाराशिवाय महिला जगूच शकत नाही. हे सगळं काही आपल्या हे जे धर्मग्रंथ आहेत, आपल्या जे पुराण पोथ्या आहेत त्याच्यामध्येच ते लिहिलं गेलेलं आहे. आणि हेच जे आहे ते या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा परिणाम तितकासाच नाही. आपण जर पुढची गोष्ट लक्षात घेतली, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आपण पाहतो हिंदू कोड बिल, म्हणजे महिलांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नवीन कायदा बनवला आणि तो हिंदू कोड बिल या नावाने बनवला. आणि त्यात काही अशा गोष्टींची तरतूद केली की जेणेकरून महिलांना
सन्मानाने जीवन जगता येईल आणि त्यांना अनेक अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले. जसं की आपण पाहतो म्हणजे पुनर्विवाहाचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार, अशा अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. आणि ज्यावेळी हिंदू कोड बिल सभागृहात मांडलं, संसदेत मांडण्यात आलं, त्यावेळी त्या बिलाला प्रचंड विरोध झाला. आणि विरोध करणारे कोण होते आपल्याला माहित आहे. सरदार वल्लभभाई पटेल त्या काळचे गृहमंत्री होते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः पंतप्रधान होते. पण या सगळ्यांना ही भीती होती की अचानक जर काय आपण महिलांना एवढे सगळे अधिकार देऊ तर याचा परिणाम काय होईल. कारण आतापर्यंत महिलांना कुठलेच अधिकार नाहीत. महिलांना आपण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पायातली चप्पल या पद्धतीनेच वागणूक दिलेली आहे. आणि आता जर का अचानक एवढं सगळं महिलांना अधिकार अचानक मिळतील तर याचा परिणाम काय होईल, या सगळ्यांची भीती तिथे असलेल्या दिग्गजांना सुद्धा होती. मग नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी कायदेमंत्री होते आणि त्यांनी मग काय केलं की स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. की त्यावेळी मी एवढ्या मेहनतीने हे बिल बनवलेलं आहे आणि हे जर संसदेत पास होत नसेल तर मला हे कायदे मंत्री पद नको, मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. त्यानंतर परत मग संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि त्यामध्ये पुन्हा चर्चा करण्यात आली आणि नंतर हिंदू कोड बिल त्या संसदेमध्ये पास करण्यात आलं. आणि तुम्ही आम्ही आज जे काही सन्मानाने जीवन जगतो आहोत ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलामुळे आहे. आज जे काही आपण पाहतो की तासिका असतील, कॉलेजमध्ये असेल, कुठेही असेल कामाच्या ठिकाणी, जेवढं काम महिला करतात तेवढंच पुरुष करतात. पण कुठेही आपल्याला पेमेंट मध्ये, पगारामध्ये भेदाभेद दिसत नाही. सगळ्यांना समान पेमेंट आहे, समान मानधन मिळतं, समान सगळ्या पद्धतीचं कामाचं वाटप असतं. मग हे सगळं जे झालंय ते केवळ आणि केवळ हिंदू कोड बिलामुळे झालेलं. पण त्याला सुद्धा प्रचंड विरोध झाला, हे मला या ठिकाणी सांगायचं. पण महिलांना सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. विशेषतः मी म्हणते मॅडम की महिला सशक्तीकरण ही जी गोष्ट आहे, महिला ह्या सशक्तच असतात असं मला वाटतं. कारण महिला ह्या सशक्तच असतात, त्या सबलच असतात, त्यांना सबलीकरणाची गरजच नाही. आपण जर बघितलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, स्त्रीलाच संयम शहाणपण, म्हणून विधीने उचित बोलिले, महिले विन विश्व न जाणे. म्हणजे महिला इतक्या सबल आहेत की त्या स्वतःच सगळं काही करू शकतात. फक्त ही जी परिस्थिती आहे, कुठेतरी आपल्या मनामध्ये हा अहंभाव असतो की आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये राहतो. मी पुरुष आहे म्हणजे मी हे केलं पाहिजे आणि ही स्त्री आहे. तुमच्या घरात असेल किंवा माझ्या घरात असेल, आपण ह्या ज्या काही गोष्टी करतो केव्हा सांभाळता येईल, जेव्हा तुमचा नवरा किंवा माझा नवरा म्हणत असेल सकाळचा स्वयंपाक तू केला तर रात्रीचा मी करतो, याला म्हणता येईल की स्त्री पुरुष समानता आली. असं नाही की आता मला ठीक आहे, मी आज म्हणजे जिथं तर समजा आपण दिवसा आलेलो आहे, मी जिथं जिथं मॅडम बाहेर जाते तर काल परवा माझं मंगळवेढ्याला कीर्तन होतं, मी रात्री कीर्तन झाल्यानंतर निघाले तर मला घरी यायला सकाळचे 7 वाजले. म्हणजे पूर्ण रात्र प्रवासात गेली. असं होतं बऱ्याच वेळा. पण तरी सुद्धा मी या गोष्टीमध्ये समाधान मानते की चला निदान आपल्याला ती करण्याची परवानगी आहे आणि आपल्याला फिरायला मिळते, आपल्याला प्रबोधन करायला मिळते. म्हणजे कुठंतरी महिला शेवटपर्यंत तडजोड करत असतात. आणि आपल्याकडे तर मला असे उदाहरण पाहण्यात आहेत मॅडम की जरी तुम्ही समजा आज मी जॉबला नाही आहे, माझं क्वालिफिकेशन MA इंग्लिश, MA हिस्ट्री, BEd झालेलं आहे माझं, पण ते दुर्दैवाने झालं नाही. पण आज ज्या महिला प्राध्यापक आहेत, शिक्षिका आहेत किंवा आम्ही शिक्षक कॉलनीत राहतो, तिथली गोष्ट तुम्हाला सांगते की 90% महिला आपला स्वतःचा पगार किती झाला हेच त्यांना माहित नसतं. फक्त स्लिपवर सह्या करत असतात बाया, फक्त स्लिपवर सह्या करतात. त्यांना काहीच माहित नसतं की या महिन्यात आपला पगार किती झालेला आहे किंवा या महिन्यात काय करायचं. तुम्हाला जर टेस्ट करायची असेल, आता इथे समोर पण मॅडम बसलेले आहेत, तुम्हाला जर खरोखरच स्त्री पुरुष समानता टेस्ट करायची असेल तर घरी तेवढंच म्हणायचं नवऱ्याला की या महिन्यात मी ठरवणार आहे पगाराचं काय करायचं. एवढं बोलून दाखवा तुम्ही. फक्त आपण फक्त शिकलो, शिकून नोकरीला लागलो आणि पैसा जमा होऊ लागला, पगार येऊ लागला, याला स्त्री पुरुष समानता म्हणता येतं का? कधीच नाही. मग ही जी स्त्री पुरुष समानता आहे, मग ही अस्तित्वात येण्यासाठी अजून किती काळ जाईल हे तुम्हाला आम्हाला कोणालाच माहित नाही.
आहे, पण इथल्या व्यवस्थेने त्या पद्धतीने आपल्याला बनवून दिलेलं आहे की स्त्री ही अबलाच आहे, तिला पुरुषाच्या आधाराची गरजच आहे. हे पुन्हा पुन्हा आपल्या मनावर ठासून दिलं जातं, बिंबवून दिलं जातं. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण पहा की शेतकरी आत्महत्या आहे. आता आपल्याकडे माहित आहे शेतकरी आत्महत्या कधी होते, जेव्हा तो पुरुष जो आहे प्रचंड त्रासलेला असतो, कर्जाला कंटाळलेला असतो, परिस्थिती इतकी भयानक असते की त्याच्या समोर पर्यायच नसतो आत्महत्येशिवाय, आणि तो पुरुष आत्महत्या करतो. असं कधी ऐकलंय का की त्या पुरुषाने आत्महत्या केली, शेतकऱ्याने लगेच त्याच्या बायकोने केली? नाही होत असं. याचाच अर्थ स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा कितीतरी कणखर असतात, कितीतरी निर्भीड असतात आणि समस्याला धाडसाने तोंड देऊ शकतात. कारण नवऱ्याने जर कंटाळून आत्महत्या केली असेल तर तिच्या पुढे तर केवढं मोठं समस्या आहे, आता केवढा मोठा डोंगर आहे समस्यांचा. अशा परिस्थितीत सुद्धा ती महिला जर जीवन जगते तर निश्चितच ती कणखर आहे. मग यासाठीच आपल्याकडे ज्या काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत किंवा अनेक गोष्टींमध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत की शासनाने असतील, कायद्याने असतील की महिलांना सन्मानाने जीवन जगता यावं, महिलांना त्यांचा हक्क अधिकार मिळावा. आणि यातलीच एक गोष्ट आहे की महिलांसाठी राजकारणामध्ये आरक्षण जाहीर झाले. काही ठिकाणी 50% आहे, काही ठिकाणी 33% आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की जर महिला संसदेत आल्या, जर महिला विधानसभेत आल्या तर त्या स्वतःच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतील, ते स्वतःचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडू शकतील, त्या स्वतःचे प्रश्न संसदेमध्ये मांडू शकतील आणि त्या ठिकाणी त्या प्रश्नांवर चर्चा होईल. म्हणून महिलांना राजकारणामधलं आरक्षण जाहीर करण्यात आलं आणि ते मिळालं सुद्धा. आणि ते मिळालं त्याचा उपभोग कसा घेतला जातो. आता आपल्याकडे आताच निवडणुका झाल्या पहा, 50% आरक्षण होतं, देवळगाव राज्यात सुद्धा झाले, शिंदखेड राज्यात सुद्धा झाले. 50% आरक्षण महिलांना आहे. 50% आरक्षण, 50% महिला उभ्या राहिल्या, 50% महिला निवडून सुद्धा आल्या. पण त्यातल्या किती महिला आहेत बरं ज्या स्वतः तिथं जातात आणि कारभार पाहतात? नगरपालिकेत तुम्ही पाहिल्या कधी महिला गेलेल्या? नाहीच आहे. म्हणजे एवढंच काय, त्यांच्या सह्या सुद्धा घरचे लोक करतात, त्या बाईची सही सुद्धा करून देतात. त्या महिलेच्या नावानं निवडणुकीला फक्त ती तेवढ्यापुरती बॅनरवरच असते बिचारी, हात जोडून, पुढं कुठेच नसते तिच्या नावानं. एवढंच काय, मी सत्कार बघितलेले आहेत मॅडम की तो जो नवरा आहे तो सत्कार स्वीकारतो. आणि ठीक आहे, तिचं काम तुम्ही करताय, तिचे निर्णय तुम्ही घेताय, तिच्या सह्या तुम्ही करताय, पण कुठंतरी तिचा सन्मान तर तिला मिळू द्या. बायकोचा सत्कार स्वीकारायला सुद्धा नगरसेवक जातात, ते जे आहेत किंवा ज्यांच्या बायका आहेत नगरसेविका ते लोक. तर हे किती वाईट आहे, हे कधी बदलणार आहे? आपल्याकडे सरपंचपती एक पद आहे, ते तर इतका कुतूहलाचा विषय आहे की ते आलंच कुठून. म्हणजे पदच आहे, लोक लावते पत्रिकेवर वगैरे सरपंचपती, इतका कुतूहलाचा विषय की हे पद आलंच कसं अस्तित्वात. म्हणजे काय काय करतील लोक सांगता येत नाही. म्हणजे ज्याची बायको सरपंच आहे तो सरपंचपती, आणि तो सरपंचपती म्हणून गावभर फिरवतो आणि तो कारभार पाहतो. आणि खरोखरच हे मला नवल वाटतं की कुतूहलच येते. ते पद जे अस्तित्वात आलं ना, खूप मोठा विषय, PhD होऊ शकते त्याच्यावर. तर एवढं भयानक आहे सगळं. आणि कशासाठी केलं होतं की महिलांना महिलांचे अधिकार मिळाले पाहिजे, महिलांना सन्मानाने जीवन जगता आलं पाहिजे किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ते चर्चिले गेले पाहिजे, यासाठीच हे सगळं होतं. पण ते कुठंही होताना दिसत नाही. किंवा ज्या बोलणाऱ्या महिला आहेत, ज्या महिला विधानसभेत गेल्या, ज्या महिला राज्यसभेवर गेल्या, तुम्ही कधी बघितलंय का महिलांच्या प्रश्नावर चर्चा होताना? कधी लोकसभेत बघितलंय का महिलांच्या प्रश्नावर चर्चा होताना? नाहीच आहे. कधी बघितलंय का आपल्या विधानसभेत चर्चा होताना? कधीच नाही. मग ज्या महिला निवडून दिलेल्या आहेत त्या सुद्धा काय करू लागलेल्या आहेत आपण पाहतो. बऱ्याच वेळा आपण बघतो कशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की महिलांच्या समस्यावर बोललं गेलं पाहिजे, यासाठी महिला राजकारणात आल्या पाहिजे. पण ज्या आज महिला राजकारणात आहेत दुर्दैवाने त्या IZ आणि YZ ची भाषा बोलू लागलेल्या आहेत. हे उदाहरण आहेत आपल्या महाराष्ट्रामधलेच, दुसरीकडले नाही. हे किती मोठं दुर्दैव आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी त्यांनी आरक्षण मागितलं होतं की महिलांना राजकारणात महिला आल्या पाहिजे, जेणेकरून महिलांचे प्रश्न सुटले पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी आजही महाराष्ट्रात जिथले तिथे आहेत. आणि आपण पाहतो की ह्या अनेक गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं वाटतं कुठंतरी की महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, किती
किती मोठा त्यांनी लढा दिलेला आहे या सगळ्यांसाठी. राजाराम मोहन राय आहेत, त्यांनी किती मोठ्या महिलांची सती प्रथा बंद करण्यासाठी दिला होता. मग हे सगळं व्यर्थ गेलं जेव्हा आपण हे सगळं बघतो. कारण राजाराम मोहन राय यांची जी वहिनी होती भाऊजाई, तर त्यांचे भाऊ वारले आणि ती भाऊजाई छोटीशी होती, त्यांच्यापेक्षाही वयानं अगदी छोटी. आणि असं ठरलं की आता ते भाऊ वारले तर ह्यांना सती जायचंय आणि अगदी छोटी मुलगी. तर त्या लोकांनी जबरदस्ती तिला त्या म्हणजे सतीची जी चिता आहे त्यावर बांधलं, तिला पेटवलं. ती जोरजोरात किंचाळत होती आणि याचं इतकं वाईट वाटलं त्यांना. राजाराम मोहन राय यांच्या डोक्यावर त्याचा म्हणजे असा भयानक परिणाम झाला आणि त्यांना वाटले इथले लोक तर काही आपलं ऐकणार नाही. मग ते काय इंग्रज अधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांना मदत मागण्यासाठी की हेच लोक आता काहीतरी करू शकतात. मग त्याने विचारलं म्हणजे तुम्ही असं का करता? तर ते म्हणजे आमच्या धर्मात असं लिहिलेलं आहे की नवरा मेल्यानंतर बाईनी सती जायला पाहिजे. नवरा मेल्यानंतर बाईनी सती जायला पाहिजे, हे आमच्या धर्मातच लिहिलेलं आहे. म्हणजे असं कसं काय होऊ शकतो? एक बाई तुम्ही जिवंत जाळता हे धर्म सांगतो? म्हणजे धर्माने सांगावं की एक बाई तुम्ही जिवंत जाळली पाहिजे, असा कसा धर्म आहे म्हणजे तुमचा? बरं ठीक आहे, बाईचा नवरा वारला तर बाईनी सती जायचं. समजा एखाद्या नवऱ्याची बायको वारली तर त्यांनी काय करायचं? तर म्हणजे मग 6 महिन्याच्या आत लग्न करायचं. म्हणजे त्यांनी 6 महिन्याच्या आत दुसरं लग्न करायचं. हे काय सांगतं? कोण सांगतं? धर्मच सांगतो. आमचा धर्मच हे सांगतो की त्यानं मग 6 महिन्याच्या आत दुसरं लग्न केलं पाहिजे. म्हणजे कमाल, म्हणजे अशा धर्माचं पालन तुमच्या देशामध्ये होत. आणि तुमच्या माहितीसाठी इथली सती प्रथा ही इंग्रजांनीच बंद केली आहे. इंग्रज अधिकाऱ्यांनी इथली सती प्रथा बंद केलेली आहे. तर हे सगळं जे काय आहे ते खरोखरच जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आजही असं वाटतं की तुम्ही आम्ही ठीक आहे. आता मॅडम इथे बसलेले आहेत, मी एवढ्या म्हणजे काय म्हणतात कॉन्फिडन्सली बोलते आहे, मॅडम आहेत इथे पण, मॅडम बसलेले आहेत समोर आहेत. पण हा प्रश्न आपल्या पुरता मर्यादित नाहीये मॅडम. आपल्याला गरज नाही समजा त्या गोष्टीची, त्या सबलीकरणाची आपल्याला गरज नाही, त्या सशक्तीकरणाची आपल्याला गरज नाही. पण तळागाळातील महिलांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाही. आणि विल्यम गोल्डिंग नावाचा एक तत्ववेत्ता होता पहा, जो विचारवंत होता. तो असं म्हणतो की इफ वुमेन आर विशिंग फॉर द इक्वॅलिटी इक्वल टू द मेन दे आर फुलिश. तो म्हणतो की जर स्त्रिया पुरुषांच्या समान अधिकार मागत असतील तर दे आर फुलिश, की त्या मूर्ख आहेत. कारण तो म्हणतो बिकॉज दे आर ऑलवेज सुपेरियर दॅन द मेन. स्त्रिया ह्या नक्कीच सुपेरियर असतात. बिकॉज इफ यू गिव्ह देम बिल्डिंग दे प्रोव्हाइड यू और दे गिव्ह अस अ हाऊस और होम. इफ यू प्रोव्हाइड देम अ ग्रोसरी दे विल प्रोव्हाइड यू अ मील. इफ you will give them a sperm they will give you a baby. आणि ही क्षमता केवळ स्त्रीमध्ये आहे. तुम्ही जर तिला एक बिल्डिंग देणार असाल तर ती तुम्हाला घर देते. तुम्ही जर किराणा देणार असाल तर ती तुम्हाला जेवण देते. तुम्ही जर एखादा शुक्राणू देणार असाल तर ती तुम्हाला बेबी देते, बाळ देते. आणि ही क्षमता केवळ आणि केवळ स्त्रीमध्ये आहे. हे अनेक विचारवंतांनी सांगून ठेवलेलं आहे, पण आपल्या जगण्यामध्ये आपल्या विचारांमध्ये याने फरकच पडत नाही.